नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेगाव पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये सुरू आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ओल्या पार्ट्या। सर्वत्र आखाड पार्टीची चाहूल, शेळ्या मेंढ्या चोरीचे वाढले प्रकार। अहमदनगर तालुक्यातील आगडगावमध्ये उभारल्या गेल्यात विनापरवाना पवनचक्क्या। संबंधित शेतकऱ्यांनी दखल न घेतल्यास दिला उपोषणाचा इशारा। आणि रावरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते रिचर्ड सॅम्युएल सॅकमन यांचं दुःखद निधन। सर्वत्र पसरले शोकाकुल वातावरण। हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा वापर पशुवैद्यकीय अधिकारी दारूच्या पार्ट्यांसाठी करतायत। हा प्रकार नुकताच उघड झालाय। सुट्टीच्या दिवशी या ओल्या पार्ट्या इथे सुरू असतात। दरम्यान पत्रकारांनी आणि ग्रामस्थांनी या प्रकाराची चांगलीच पोलखोल केली आहे। संतनगरी शेगाव इथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाची प्रशस्त इमारत आहे। या चिकित्सालयामध्ये शेगाव शहरासह तालुक्यातील जनावरांच्या विविध रोगांवरती उपचार केले जातात असं कागदावरील रेकॉर्डमध्ये सांगण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच इथे घडतंय अशी कुणकुण अनेक दिवसांपासून परिसरामध्ये होत होती। विशेषतः सुट्टीच्या दिवशी इमारतीच्या आवाराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये काही जण दारूच्या पार्ट्या करत होते अशी माहिती मिळते। यामध्ये शनिवारी दुपारी 2 वाजेपासून काही डॉक्टर्स नेहमीप्रमाणे ओल्या पार्टीचा आस्वाद घेत असल्याची माहिती मिळाली होती। त्यावेळी बसस्थानक परिसरामधील या पशुवैद्यकीय चिकित्सालयासमोर पत्रकार पोहोचले। तिथे पोहोचल्यानंतर माहिती मिळाल्याप्रमाणे इमारतीच्या आवारामधील संरक्षण भिंतीच्या दरवाजाला बाहेरून भलं मोठं कुलूप दिसून आलं। ही वार्ता शहरामध्ये वेगानं पसरली। त्या ठिकाणी परिसरामध्ये पत्रकार जमा होऊ लागले। हे समजताच ओली पार्टी करणाऱ्या डॉक्टरांची घाबरगुंडी उडाली। दरम्यान पत्रकारांनी भिंतीवरनं आतमध्ये उड्या मारून आतमध्ये प्रवेश केला। त्यावेळी इमारतीच्या खासगी चौकीदारानं पार्टीमधील दारूच्या बाटल्या आणि मटण इमारतीच्या मागील बाजूस आणून ठेवलं। इमारतीचा मुख्य दरवाजा ठोठावला असता बऱ्याच वेळानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर AK वाहुरवाग यांनी मुख्य दरवाजा उघडला। आधीपासूनच पूर्ण घाबरलेले वाहुरवाग पत्रकारांना पाहताच घामाघूम झाले। आपण शासकीय कामकाज करत होतो, सर्व कामं मलाच करावी लागतात असं सांगून दारूच्या नशेमध्ये ते बडबडत होते। दरम्यान पत्रकारांनी आपल्यासोबत आतमध्ये असलेल्या त्यांच्या मित्रांना विचारलं असता पळशी येथील डॉक्टर काळे आणि भिंगे असा त्यांनी त्यांचा परिचय करून दिला। यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला। त्यावेळी वाहुरवाग यांनी थेट आपण ओली पार्टी करत असल्याची कबुली दिली आहे। दरम्यान पार्टी करणारे डॉक्टर काळे आणि भिंगे हे संरक्षण भिंतीवरनं उडी मारण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पत्रकारांनी त्यांना जाऊच दिलं नाही। दरम्यान डॉक्टरांनी पत्रकारांच्या हातापाया पडण्यास सुरुवात केली। आमची चूक झाली आहे, आम्हाला मारा वाटल्यास पण काहीही करू नका अशी विनंती त्यांनी केली। यावेळी इमारतीची बाहेरून पडताळणी केली असता दारूच्या बाटल्या, मटण, शिळ्या पोळ्या आणि पाण्याच्या बाटल्या तिथून दिसून आल्यात। पशुवैद्यकीय चिकित्सालयाला लगतच बसस्थानकामधील पोलीस चौकी आहे। मात्र बरेच दिवसांपासून सुरू असलेल्या या ओल्या पार्टीची खबर पोलिसांना मिळाली नाही हे नवलच। इथे मद्यपानासह नाच गाण्याचा देखील कार्यक्रम दर आठवड्याला रंगत होता असं देखील सांगितलं जात आहे। शेगाव, पंढरपूर आणि महाबळेश्वर या ठिकाणी बदली होणं म्हणजे पनिशमेंट आहे। त्यामुळे आपल्याला गडचिरोलीला बदली पाहिजे आहे। मात्र येथील आमदार म्हणतात तुम्ही मला इथेच हवेत। ते बदली होऊ देत नाही। तुम्ही काहीही करा पण माझी बदली गडचिरोली इथे करून द्या अशी विनंती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाहुरवाग यांनी पत्रकारांना केली आहे। बदलीसाठी तसे पैसे द्यावे लागतात। तुमच्या लाईव्हमुळे बदली तरी होईल, त्यामुळे तुम्ही माझी बदली करून द्या अशी विनंती त्यांनी केली आहे।
या सर्व प्रकारावरनं या इमारतीमध्ये सुट्टीच्या दिवशी देखील ओल्या पार्ट्या होतात हे सिद्ध झालंय. नाही माफी मागायचा विषय काय आम्हाला असं माहिती दिलं की बाबा 3 जण ड्रिंक करून झाला हे कोण कर्मचारी आहेत नाही हे दोन अच्छा ते डॉक्टर आहेत का यांचं नाव काय काय नाव असेल त्यांचं भाऊरवाग आहे का नाही नाही ते त्यांचं ते कोण आहे काळे बाहेरून लॉक चपराशी नाही मग आता तुम्ही म्हणजे आश्चर्याचा विषय आहे. आपण अंदर काम करून राहिलं सरकारी काम शनिवारी असताना आणि एवढं मोठं काम करीत असताना बाहेरून कोणतरी आताच लॉक मारून गेलं तुम्हाला माहिती नाही. तुम्ही प्रमुख आहे तुम्हाला प्रमुख नाही मी नाही कोण आहे ॲडिशनल चार्ज थांबवले. भाऊराव साहेब कोण तुम्ही जाय ना तुम्हीच नाही का पहिले होतो चार्ज गेला ना तुम्हाला माझ्याकडे चार्ज नाही चार्ज नसताना काम करू राहिलं इथं काम करू राहिला एल डी ओ ना मी कार्यालय प्रमुख म्हणून राहिले का तुम्ही कार्यालय प्रमुख नाही मी कार्यालय प्रमुख नाही एल डी ओ हे डॉक्टर काळे कुठचे नाही. आता माझ्या हिशोबाने तसंच व्हायला पाहिजे होईल ऑटोमॅटिक मी भंडारकडून आणून पहिले म्हणून मला तिकडे जुळे काय पण तिकडे कुठे नातेवाईक बरं आहे नातेवाईक नाही ना मी वापरत राहणार बादशाह मग तुम्ही गडचिरोली मागून राहिला आहे शेगाव सारखं शहर हो शेगाव पंढरपूर महाबळेश्वर हे 3 ठिकाणं ते पनिशमेंट जास्त लक्षात ठेवलं नाही तो विषय नाही आमच्यासाठी म्हणतो पोस्टिंगमध्ये जेव्हा पोस्टिंग घेतात ते लोक हे पनिशमेंट लाखो रुपये येतात जगातले येतात देशात रिटायरमेंटच्या वेळेस येतात आणि रिटायर झाल्यावर येतात आधी बरोबर खूप पैसे मिळतात. मी याच्या आधी अर्ज वगैरे केला का गडचिरोलीसाठी केलेला आहे भंडार तुम्ही आधी देत काऊन नाही शासन पैसा देते बरोबर वावरातला माणूस तुम्ही पहिले व्यक्ती आहे की जे स्वतः गडचिरोली तोंडानं मागत आहे पण तुम्हाला देत नाही. माझं नशीब फक्त तुम्हाला स्पष्ट बोललो तुम्हाला माहिती आहे RR पाटील जर असते तर मला त्यांनी उचलून प्रॉपर गडचिरोलीत ठेवलं असतं. बोल बापू आहे तो अमरावतीत राहतो. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. राहुरी तालुक्यातील टाकळीम्या येथील राजेंद्र विधाते या तरुणाला 29 जुलै रोजी चोरट्यांनी लुबाडण्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी या तरुणाकडनं रोख 3000 रुपये आणि 5000 किमतीचा मोबाईल जबरदस्तीने पळवून नेलाय. तू आमचा मोबाईल चोरलाय असं म्हणून दमदाटी करत राहुरी स्टेशन रोडवरील टाकळीम्या येथील राजेंद्र विधाते या तरुणाला सुमारे 8000 रुपयाला लुटल्याची घटना 29 जुलै रोजी रात्री घडली आहे. राहुरी तालुक्यातील राजेंद्र भाऊसाहेब विधाते हा तरुण 29 जुलै रोजी रात्री 9:15 वाजेच्या दरम्यान त्याच्या मोटरसायकलीवरती राहुरी स्टेशन रस्त्यानं जात होता. त्यावेळी पाठीमागनं आलेल्या दौलत सुखदेव गायकवाड या भामट्यानं विधाते यांना थांबवून तो आमचा मोबाईल चोरला आहे असं म्हणून त्याच्या खिशामधील 3000 रुपये रोख आणि 5000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा सुमारे 8000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने पळवून नेलाय. या घटनेबाबत राजेंद्र विधाते यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड करण्यात आलाय. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नांमधनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिंकूया 10वी या मार्गदर्शन शिबिराचं सिंहगड रोड परिसरामधील नित्यानंद सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. HSC बोर्डाचे माजी अधिकारी अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांनी पालकांना यावेळी मार्गदर्शन केलं. नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नांमधनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिंकूया 10वी या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन सिंहगड रोड परिसरामधील नित्यानंद सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून HSC बोर्डाचे माजी अधिकारी अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केलंय. पालक आणि विद्यार्थी यांच्यासमोर 10वीचं वर्ष सुरू होताच अनेक समस्या उभ्या राहतात.
त्यामध्ये बदललेला अभ्यासक्रम, बोर्डाच्या अपेक्षा, याचबरोबर त्यांना स्वयं अध्ययन कसं करावं असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये असतात. यालाच उत्तर म्हणून बोर्डाच्या माजी अधिकारी यांनी जर या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं तर अनेक प्रश्न निकालामध्ये निघतील. म्हणून नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी जिंकूया 10वी या मार्गदर्शन शिबिराचं नित्यानंद सभागृहामध्ये आयोजन केलं होतं, ज्याला शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली होती. पण गेले 6 वर्ष हा कार्यक्रम करतोय अशी जिंकूया 10वी. या कार्यक्रमामध्ये जे 10वीचे विद्यार्थी आहेत, जे यंदाच्या वर्षी परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपण SSC बोर्डाचे जे सहसचिव आहेत अनिल गुंजाळ आणि एखादी नामांकित इन्स्टिट्यूट असेल, जसे आता यावर्षी आपण सुपरमाइंड या इन्स्टिट्यूटच्या पै मॅडम आहेत, त्यांना बोलवलं आहे. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आता यावर्षी तर विद्यार्थ्यांचं 10वीचं वर्ष आहे. 10वीला सिलेबस बदललेला आहे. क्रिएटिव्ह जी आपली माइंड असणार आहे त्या पद्धतीने आपण परीक्षेला अपियर व्हायचं आहे. एकूणच वर्षभराच्या अभ्यासातून जे काही आकलन आपण करणार आहोत, म्हणजे विद्यार्थी जे आकलन करतील त्यावर त्यांनी परीक्षा द्यायची आहे. घोकंपट्टी चालणार नाही आहे, म्हणून हा विशेष कार्यक्रम आहे. यामध्ये तज्ज्ञ सल्लागार आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यामधनं विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला सोपं पडतं. जे कोणी विद्यार्थी आमच्याकडे गेले 6 वर्ष जे विद्यार्थी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत ते नक्कीच 10वी पास झाले. अतिशयोक्ती नाही, पण आम्ही घेतली याची माहिती तर 10वी नक्कीच पास झाले. आपण आमच्या प्रभागात असलेल्या सर्व शाळांना पत्र देतो आणि सर्व शाळांचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. 10वीच्या वर्गाला प्रत्येक शाळेच्या समजा आपण 2 डिव्हिजन्स म्हटले तर 60 विद्यार्थी तरी एका डिव्हिजनशी येतातच. म्हणजे अशा 5 ते 6 शाळांचे विद्यार्थी आपल्याकडे येतात. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी कालामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9555940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या सर्वत्र आखाड पार्ट्यांची चाहूल लागतीये, त्यासाठी मटण विक्रेते देखील मोठ्या प्रमाणात शेळ्यांची आवक करतात. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार समोर येत आहेत. भोसरी परिसरामधील एका व्यक्तीनं 11 शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
तर पोलिसांनी तपासामध्ये शहरामधील विविध भागांमधून तब्बल 32 शेळ्या ताब्यात घेतल्यात आणि 4 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आलाय। सर्वत्र आता आखाड पार्ट्यांचं नियोजन सुरू झालंय। दरम्यान भोसरी परिसरासह शहरामध्ये शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्या चोरीला जाण्याच्या घटना घडतायत। भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दिनकर नामा काळे या व्यक्तीनं 11 शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस प्रशासनानं एका मटण विक्रेत्याला ताब्यात घेतलाय। तपासाच्या दरम्यान मटण विक्रेता आपल्या अल्पवयीन साथीदारांसह या शेळ्या चोरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय, तर शहराच्या विविध भागांमधनं तब्बल 32 शेळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। दरम्यान पुढील तपास भोसरीचे पोलीस करतायत। ताब्यात घेण्यात आलेल्या एका अल्पवयीन आरोपीचे भोसरी परिसरामध्ये मटणाचं दुकान आहे, त्यामुळे बकऱ्या आणि शेळ्या चोरून जास्त भावाला विकून पैसे कमवण्याच्या उद्देशानं ही चोरी केली जाते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे। आखाड पार्ट्यांचं नियोजन सुरू झालंय। शहरामध्ये बकऱ्या आणि शेळ्या चोरण्याचं प्रमाण आता वाढलंय। पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे, भोसरी आणि अन्य परिसरामधनं शेळ्या, बकऱ्या आणि मेंढ्या चोरीला जात आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासन आता गुन्ह्यांचे तपास सोडून शेळ्या आणि बकऱ्या शोधण्यामध्ये लागलेत। त्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या बकऱ्या सांभाळण्याची जबाबदारी देखील भोसरी पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासनावरती शेळ्या हाकण्याची वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल। 9 शेळ्या गेले। 9 शेळ्या काय गेल्या होत्या? मंगळवारी रात्रीच उचलले, बुधवारी तर दिवस उगायला बघतो तर शेळ्या नाही आमच्या घरात। कोंडलेले का सगळ्यात, कडी लावून कोंडलेले, बांधकाम झालेलं घर, त्याच्यातून शेळ्या भरून आणल्यात रात्री। हे किती वाजता आणले रात्री, हे काय सकाळ उठून बघतो तर आम्हाला दिसेना शेळ्या। तिथंच हुडकायला लागलो आम्ही, तिकडं आम्ही पोलीस कंप्लेंट काय केली नाही, आम्ही फिरतो। मग आता पेपरला दिलं म्हणून आम्हाला माहिती झालं, आम्ही नेमकं आलो। आज कसं वाटतं, म्हणजे आज तुमच्या शेळ्या मिळाल्या तुम्हाला? बरं वाटतंय, आज आनंद वाटतंय बाबा। आम्ही हात जोडतोय, आमच्या गरिबांचं वाचवलंय, आम्ही हे बहुत उपकार मानतोय। दिनांक 25च्या रात्री हॉटेल कलासागर येथील कॉन्टोमेंट बोर्डाचे जे सर्वंट क्वार्टर्स आहे त्या ठिकाणावरून 11 शेळ्या चोरीला गेल्या होत्या। त्या संदर्भात भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने आमच्याकडे देण्यात आला होता। तपास करीत असताना आम्हाला माहिती मिळाली की कासारवाडीचे ते रेल्वे ट्रॅक आहे त्याच्या बाजूला एक इसम काही शेळ्या बांधून तिथे थांबलेला आहे। सदरची बातमी मिळताच आम्ही आमच्या स्टाफसह जाऊन त्याला ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या शेळ्या त्याचे इतर 3 ज्युनाईल मित्र आहे त्यांच्या मदतीने केल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांनी जवळपास 4 ठिकाणाहून शेळ्या चोरी केल्याचे सांगितलेले आहे आणि त्या ठिकाणी एकूण 32 शेळ्या मिळालेल्या आहेत। अमोल उदमरेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये नुकत्याच झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीमध्ये राहुरी तालुका निमंत्रकपदी सामाजिक कार्यकर्ते विजय तमनर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्याच्या हेतूनं शहरामधील संत गाडगे महाराज आश्रमशाळा इथे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी राहुरी तालुका वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून तालुका निमंत्रकपदी सामाजिक कार्यकर्ते विजय तमनर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी विविध समाज घटकांमधील कार्यकर्ते इथे उपस्थित होते। प्रास्ताविक भाषणामध्ये अप्पासाहेब मक्कासरे यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका विशद केली आहे। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर साळवे, प्राध्यापक सयाजी खरात, शिरीष गायकवाड, सुभाष पोटे, बाबासाहेब साठे, उत्तम सातपुते, रावसाहेब गायकवाड, रवींद्र गोसावी, दत्तात्रय जोगदंड, डॉक्टर जालिंदर घिगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। या प्रसंगी नितीन मक्कासरे, प्रवीण जाधव, सचिन लोखंडे, विनोद चिखले, अजय साळवे, आकाश साळवे, संदीप कोकाटे, रवींद्र जगधने, संजय केदार, प्रकाश ससाणे, सागर जाधव, राहुल मक्कासरे, किशोर गायकवाड, गुलाब पवार, पोपट मक्कासरे, देवानंद मक्कासरे आदी कार्यकर्ते इथे उपस्थित होते। आज गाडगे आश्रमशाळा येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी सर्व बहुजन समाज संघटनेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते। या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची घोषणा करण्यात आली
व या वंचित बहुजन आघाडीच्या निमंत्रकपदी माझी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील सर्व गावामध्ये जाऊन सर्व वंचित बहुजनांना एकत्रित करून भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुका असतील किंवा सामाजिक घटना असतील सर्वांना तोंड देण्यासाठी ही बहुजन आघाडी काम करेल अशी अपेक्षा मी बाळगतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. महाराष्ट्रासह देशभरामध्ये ख्याती असलेले नाथपंथीय तपस्वी हटयोगी रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांनी अवसरी फाटा येथील त्यांच्या आश्रमामध्ये शनिवारी 28 जुलै रोजी आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशभरामध्ये त्यांच्या भाविकांकडून शोक व्यक्त करण्यात येतोय. महाराष्ट्रासह देशभरामधील गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर या राज्यासह इतर राज्यामध्ये सुमारे 20 आश्रम असणारे आणि देशभर ख्याती असलेले नाथपंथीय तपस्वी हटयोगी रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी फाटा येथील त्यांच्या गोरक्षनाथ टेकडी येथील आश्रमामध्ये शनिवारी 28 जुलै रोजी सकाळी आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भाविकांनी आश्रमामध्ये त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शनिवारी दिवसभर भाविकांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर रविवारी 29 जुलै रोजी सकाळी 8 वाजता गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी त्यांना समाधी देण्यात आली आहे. तर महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गोरक्षनाथ टेकडी इथे शोकसभा होणार आहे. शुक्रवारी 27 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गोरक्षनाथ टेकडीवरती झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांनी आलेल्या भाविकांना मार्गदर्शन करून दर्शन दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्यानं देशभर असणाऱ्या त्यांच्या भाविकांकडनं शोक व्यक्त केला जातोय. त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगर जिल्ह्यामधील आगडगाव येथील जमिनीमध्ये गेल्या 8 वर्षांपासून विनापरवाना पवनचक्क्या उभारल्या गेल्यात. येथील 2 शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील त्यावेळी कारवाई करण्यात येत नाहीये. त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये याची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. अहमदनगर तालुक्यातील आगडगाव येथील जमिनीमध्ये विनापरवाना पवनचक्की उभारल्याची तक्रार गेल्या 8 वर्षांपासून केली जाते. येथील शेतकरी शब्बीर मोहम्मद शेख आणि बाबासाहेब जमाल शेख यांनी याबाबत वारंवार तक्रार दिली आहे, मात्र त्यावर कारवाई करण्यात आली नाहीये. आगडगाव शिवारामधील गट क्रमांक 296 मध्ये शेत जमीन आहे. इरंकॉन पवन ऊर्जा प्रकल्प कंपनीचा या जमिनीशी काही एक संबंध नसताना अनधिकृतपणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या शेत जमिनीमध्ये बळजबरीनं पवनचक्की उभारली आहे. कंपनीशी आमचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला नाहीये. संमती न घेताच कंपनीनं पवनचक्की उभारल्यामुळे नुकसान भरपाई द्यावी. तसेच याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर कंपनीचे कर्मचारी जीवेमाराची धमकी देत आहेत असं त्यांनी सांगितलंय. अडाणीपणाचा फायदा उचलून कंपनी या शेतकऱ्यांचा आणि जमिनीचा गैरफायदा घेते.
मागील 8 वर्षांपासून हे पवनचक्की या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुरू आहेत। या अगोदर वारंवार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय यांना निवेदन देऊन देखील कारवाई झाली नाहीये। त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये निकाल न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मी स्वतः नदीम पठाण, राहणार मी आगडगावचाच आहे आणि माझे मोठे बंधू आहेत, त्यांना काही लिहिता वाचता येत नाही। 2007-8 साली एक इनरकॉन कंपनी म्हणून एक कंपनी आहे जी की पवनचक्की आहे त्यांचे, आणि त्यांनी बिना परवानगीचं इथं टावर उभं केलं आहे आमच्या क्षेत्रामध्ये आणि आमचा गैरफायदा घेत आहे। आम्ही खूप प्रयत्न केले, निवेदन दिले, तालुका पोलीस स्टेशनला दिलं, त्याच्यानंतर SP ऑफिसला दिलं, कलेक्टर ऑफिसला पण दिलं आणि पेपरला पण दिलं, पण काहीच पर्याय त्यांच्याकडून काही निघेना। आणि आम्ही जर इथं आलो आमच्या शेतामध्ये तर आम्हाला पवनचक्की जे कंपनीचे लोक आहेत ते आम्हाला दमदाटे देतात की आम्ही तुम्हाला मारू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आणि आमच्या लेडीज लोकांना पण ते त्रास देतात इथं आल्यानंतर, कामाला आल्यानंतर। तर आमचं एवढं एकच म्हणणं आहे की आमच्या क्षेत्रामध्ये जे बिना परवानगीचं जे टावर उभं केलेलं आहे कंपनीने, तर तेवढं त्यांनी एक तर हटून घ्यावं किंवा आम्हाला त्याचा काही मोबदला द्यावा। तर आमच्यावर अन्याय होत आहे। हा 7-8 वर्षापासून हे प्रकरण जे काय आहे ते चालू आहे आणि आमची शासनाला अशी कळकळीची विनंती आहे की आमच्याकडं प्रशासनाने लक्ष द्यावे आणि आमचा काही मोबदला असेल किंवा आमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्यांनी तो सॉल्व करावा, एवढीच विनंती करतो। अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू सहपरिवार, आणि बस एवढं म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शाहीर शेख, C24 तास, अहमदनगर। शेवगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आणि मराठा कार्यकर्त्यांवरती झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आणि तहसील कार्यालयावरती ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेवगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरती झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढून शेवगाव तहसील कार्यालयावरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सकाळी नेवासा रोडवरील शिवम मंगल कार्यालय इथून मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं जय जिजाऊ जय शिवराय, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, राज्य सरकारचा निषेध असो अशा सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। शिवम मंगल कार्यालयापासून निघालेला मोर्चा क्रांती चौकामधनं आंबेडकर चौकामधनं तहसील कार्यालयावरती येऊन पोहोचला। इथे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी दिलीपराव लांडे, संजय फडके, हर्षदा काकडे, तुषार पुरनाळे, उमेश भालसिंग, राजेंद्र झरेकर, नीरज लांडे, शरद जोशी, निलेश बोरुडे, विक्रांत लांडे यांच्यासह मोठ्या संख्येनं समाज बांधव इथे सहभागी झाले होते। कोणाचे आरक्षण घेत नाहीये, तुम्हाला आजही सांगतो आमचा स्वातंत्र्य आरक्षणाचा या ठिकाणी अहवाल आहे आणि त्या संभाजी भगतनी सांगितलं की बाबांनो गेली 40-50 वर्षापूर्वीचा काळ आठवा का अखंड पूर्ण गाव एक पाटील जोगत होता, एक पाटील सगळी जबाबदारी घेत होता, त्या पाटलाच्या खाल्याला अन्नाला तरी जागा मित्रांनो सर्रासपणे दाखवलेलं तर नीट फुलेबाई वाड्यावर या आणि वाड्यावर कामासाठी असू शकतं, सर्व पाटला नाव ठेवायचे काही कारण नाही। माय बापांनो आज तुम्ही पाहत असाल अखंड गावभर एकच पाटील पूर्ण गाव सांभाळत होता, त्या पाटलाच्या राखणदारीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही कोणत्याही समाजाचं कोणत्याही जाती धर्माचं आरक्षण घेत नाहीये, तर स्वातंत्र्य आरक्षणाचा लढा आम्ही या ठिकाणी मागतोय। आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुम्हाला वगळून, आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तुम्हाला वगळून आणि आडवे आलात तर तुडून आम्ही आमचं आरक्षण घेणार म्हणजे घेणार। आमचे मित्र आत्ताच बोलले की मराठा समाज हा पहिल्याला वापरू शकतो। माय बापांनो मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, आपला एक मराठा समाज जर बैलाला वापरू शकतो तर मुंबई मधला कथाया वाकायला वेळ लागणार नाही। आणि किती दिवस सहन करायचं, किती दिवस ते गोष्टी काढत बसायच्या, या सगळ्या गोष्टीचं एकच माझं म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं सर्वांनी एकत्रित होऊन लढा देण्याची गरज आहे। 1986 साली या शेवगावमध्ये एक मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला होता। प्रसंगी काय पडलं, चूटफूट करण्यात आली, लोक तोडण्यात आले,
आजही परिस्थिती तीच आहे. बोटावर मोजता येतील इतके लोक आशावर म्हणजे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणासाठी धडतात. उमेश भाऊला मी तेच बोललो की सर्रासपणे जर आंदोलन आले, मोर्चे जर झाले तर आपल्यावर खोट्या केसेस लादण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्त्यावर केसेस होतात. पण केसेस होतात किती लोकांवर? फक्त 10 ते 15 लोकांवर. आणि एका सोशल मीडियावरती आलेली बातमी नाहीये. जर कोणाला पुरावा पाहिजे असेल तर माझ्या हातामध्ये पुरावा आहे. आज अनेक समाजांच्या कल्याणाकरता, अनेक समाजांच्या शोषित वंचित घटकांना उद्धार करण्याकरता, त्यांना चांगल्या धारेमध्ये आणण्याकरता आतापर्यंत अनेक महामंडळांची स्थापना झाली. त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना आझाद मंडळ असेल, त्यांना आतापर्यंत साधारणतः 480 करोड रुपये मराठा सरकारने आतापर्यंत स्थापनेपासून दिलेले. हे देणारे कोण होते? यामध्ये सुद्धा मराठा आमदार, मराठा मंत्री, मराठा संस्कृत होते. आजपर्यंत मौलाना आझाद मंडळाला 480 करोड रुपये दिले गेले. त्यानंतर मागासवर्गीय समाजामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं. स्थापनेपासून आतापर्यंत अण्णाभाऊ साठे महामंडळाला साधारणतः 550 कोटी रुपये दिले गेलेले. हा देखील पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे. 2017 पर्यंत स्थापनेपासून मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील महामंडळ 1999 पासून स्थापन करण्यात आलं. अशा अण्णाभाऊ साठे महामंडळाला मराठा समाजाने फक्त आणि फक्त 52 कोटी रुपये घेतलेले. याचा देखील पुरावा माझ्याकडे आहे. आतापर्यंत समाज म्हणलं जातं सोशल मीडियातून आपल्या तरुणांची मराठा समाजाची दिशाभूल केली जाते की तुमच्याकडे स्थळ होतं, तुमच्याकडे स्थळ आहे. मला सर्व समाजाला सांगावं वाटतं की आमच्याकडे काही नाहीये. आम्ही आतापर्यंत फक्त पोषणाचं काम केलंय. आम्ही आतापर्यंत फक्त दातृत्वाचं काम केलंय. आम्ही दुसऱ्या समाजाला. वृत्तसंकलन विभाग C24 तास शेवगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. PJS कॉलेजच्या मागे लोणीकंद पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अमेरिकेमधून आलेले राहुरी खुर्द इथे सामाजिक कामं करणारे रिचर्ड सँकमन यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. राहुरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते रिचर्ड सॅम्युअल सँकमन वय 94 वर्ष यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालंय. बाबळेश्वर दूध संघाच्या माजी संचालिका यमुताई सँकमन यांचे ते पती होते. रिचर्ड सँकमन यांचा जन्म अमेरिकेमध्ये 1924 साली झाला होता. अमेरिकेमध्ये BSc ॲग्री केल्यानंतर 1952 साली पिंपरी अवघड येथील यमुनाताई राजनूर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी 1954 साली आपल्या 2 मुलांसह राहुरी खुर्द येथे येऊन आधुनिक शेती व्यवसाय सुरू केला. शेतीबरोबरच गायीचा मोठा गोठा उभारून अमेरिकेमधील सिमेन्सद्वारे विविध जातीच्या दुभत्या गायींची पैदास करून शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या बुलडोझरच्या मार्फत त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या शेतीचं विनामूल्य सपाटीकरण करून शेतीचं मार्गदर्शन केलं. 1972च्या दुष्काळामध्ये शेतकरी गोरगरिबांना धान्य आणि जनावरांना चाऱ्याची व्यवस्था त्यांनी केली. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. अशा या अमेरिकेमधनं येऊन राहुरीमध्ये सामाजिक काम करणाऱ्या रिचर्ड सँकमन यांच्या निधनानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 2 मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधीसाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी खासदार दादा पाटील शेळके, रावसाहेब मस्के, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, रावसाहेब तनपुरे, परिसरामधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आदर्श कुटुंब त्या ठिकाणी आहे. अत्यंत सोज्वळ, शांतपणे समोरची गोष्ट ऐकून घेणं. आजही कदाचित 1 वर्ष 2 वर्षापूर्वी मार्केटयार्डमध्ये त्यांच्या गाडीमधून यायचे, सगळं त्या ठिकाणी विचारपूस करायचे. अनेक ठराविक ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबून
सगळ्यांची विचारसर करून आपल्या घरी निघून जायचे. एक आदर्श व्यक्तिमत्व. त्यांच्या निधनानं सॅकमन परिवारच नव्हे तर सर्व या तालुक्यातील गोरगरीब जनतेला निश्चितच दुःख झालेलं आहे. सॅकमन साहेब हे अमेरिकेमधून 60 वर्षापूर्वी इथं आले. यमोताई बरोबर त्यांचा विवाह झाला. या परिसरामध्ये राहुरी गावामध्ये त्यांचा सातत्याने संबंध आले, परंतु कुठल्याही माणसाबरोबर त्यांचे कधी मतभेद झाले नाहीत. अतिशय प्रेमळ, अतिशय मनमिळावू, सर्वसामान्य माणसाच्या सुखात दुःखात अडचणीमध्ये ते सतत सहभागी होत असत. आणि म्हणून त्यांचा आणि माझा हा 60 वर्षापूर्वीचा संबंध आला. 60 वर्षापूर्वी त्यांच्याकडे बुलडोजर असल्यामुळं मी त्यांच्याकडे आलो. त्यांचा बुलडोजर मी घेऊन गेलो. त्या दिवसापासून 60 वर्षापासून माझा आणि त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आला. आणि त्या संबंधामधून मी इथं त्यांच्या घरी महिन्या 2 महिन्यातून तर कमीत कमी एकदा यायचो. त्यांच्या चौकशी करायची, त्यांची विचारपूस करायची. हे अत्यंत मन मिळावू आणि आदर्श कुटुंबातला हा करता. या ठिकाणी सांगितलं की त्यांना मराठी अगोदर कळत नव्हती, नंतर त्यांना शिकवली. या बांधकामाच्या निमित्तानं त्यांच्याशी आलेला संबंध आणि सगळ्या गोष्टी, पण अत्यंत जिव्हाळ्यानं प्रेमानं सर्वांची विचारपूस करणारे असे हे सॅकमन साहेब, रिचर्ड सॅकमन आज परमेश्वर चलनी वेगळीन झाले. यमोताई, त्यांचे चिरंजीव, कन्या यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळला. आपण सर्वजण प्रभूकडे प्रार्थना करू की आमच्या सॅकमन साहेबांना आपल्या चरणाजवळ आदराचं स्थान द्यावं आणि या कुटुंबावरती झालेला आघात यातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी प्रभूचरणी प्रार्थना केली. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती दौंड तालुक्यातील पाटस इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक सूरज बनगर आणि मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांना देण्यात आलं. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती दौंड तालुक्यातील पाटस इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाटस इथे रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी रोटी, हिंगणीगाडा, वासुदे, कुसेगाव, पाटस या गावामधील नागरिक इथे उपस्थित होते. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी महामार्ग अडवला. यावेळी अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव इथे उपस्थित होते. आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक सूरज बनगर आणि मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांना देण्यात आले. त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मराठा समाजाने पाटस येथे जो काही मागण्यांसाठी रास्ता रोको केलेला आहे, यामधल्या सकल मराठा समाजाच्या आमच्या ज्या मागण्या आहेत प्रामुख्यानं की गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी शासनानं या मागासलेपणा दूर करण्यासाठी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ही प्रामुख्याने आमची गेली 2 वर्षापासूनची मागणी आहे. मराठा समाजानं एकूण 58 मोर्चे काढले, अत्यंत शांततेच्या मार्गानं मोर्चे काढले. कुठेही या मोर्चाला गालबोट लागलं नाही, शासनाला कुठेही नामुष्की पत्करावं लागलेलं नाही. हा मराठा मोर्चा मराठ्यांनी जो काढला याचा आदर्श हा महाराष्ट्राने नाही, देशाने नाही तर संपूर्ण जगानं आदर्श घेतला की आपल्या न्याय मागण्यासाठी आपण आंदोलन कशा पद्धतीने केलं पाहिजे, मोर्चे कशा पद्धतीने काढले पाहिजेत, याचा आदर्श मराठ्यांनी या जगापुढे ठेवला. परंतु या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, या मराठ्यांना वेगळ्या मार्गावरती वळवायचं आणि आंदोलन चिघळायचं काम येते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांनी केलं. त्यांनी एक अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं की मला माहिती मिळाली, शासनाच्या गोपनीय खात्याकडून माहिती मिळाली, एकादशी निमित्त वारकऱ्यांमध्ये मराठे साप सोडतील आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडवतील, म्हणून मी त्या ठिकाणी
महापूजेला आलो नाही असं जे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आणि मराठा आंदोलनाला एक उग्र स्वरूप हिंसक वळण देण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला आणि त्यापुढेच मराठ्यांनी हे आंदोलन अत्यंत उग्र स्वरूपाने तीव्र स्वरूपाचं झालं। संजय सोनोने C24 तास दौंड। कोपरगाव शहरामधील मुख्य रस्त्यावरील अहिंसा स्तंभाजवळील पाईपलाईन लिकेज काढण्यासाठी JCBनं खोदलेला मोठा खड्डा बुजवण्यात आलाय। मात्र या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा झालाय। या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय। नगरपालिकेमधील अधिकाऱ्यांकडून याबाबत उडवाउडीची उत्तरे दिली जात आहेत। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या मातीच्या ढिगाऱ्यावरती लिंबूची पेरणी करून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। कोपरगाव शहरामधील मुख्य रस्त्यावरील अहिंसा स्तंभाजवळील पाईपलाईन लिकेज काढण्यासाठी JCBनं 10 ते 15 दिवसांपूर्वी मोठा खड्डा खोदण्यात आला होता। सदर खड्डा काही दिवस टेस्टिंग करण्याकरता उघडा ठेवण्यात आला होता, परंतु काढण्यात आलेलं लिकेज पुन्हा उद्भवलं आणि रस्त्यावर पुन्हा पाणी झालं। नगरपालिकेची यंत्रणा मग जागी झाली आणि पुन्हा लिकेज काढू लागली। सदर लिकेज काढून झाल्यानंतर हा मोठा खड्डा बुजवण्यात आला। मात्र एक समस्या सुटते न सुटते आणखी एक समस्या आ वासून उभी राहिली आहे। जो खड्डा बुजवण्यात आला होता त्या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा तसाच रस्त्याच्या मधोमध गेल्या 5-6 दिवसापासून पडू नये। या ढिगाऱ्यामध्ये 3 दिवसांपूर्वी एक 4 व्हीलर महिंद्रा कंपनीची जिप्सी फसली आणि ती काढण्यासाठी दुसरी गाडी टोचन करून मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत। या मुख्य रस्त्यावरील या खड्ड्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतोय। नागरिकांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मुख्य रस्त्यावरील या ढिगाऱ्याकडे नगरपालिका प्रशासनानं डोळे झाक केलाय। नगरपालिका प्रशासनाकडनं उडवाउडीची उत्तरे मिळतात। नगरपालिका प्रशासन उडवाउडीची उत्तरे देऊन आम्हाला लिंबू देतात म्हणून आम्ही या ठिकाणी लिंबू पेरला आहे, असे मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलंय। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मातीच्या ढिगाऱ्यावरती लिंबूची पेरणी करून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। जर या रस्त्यावरील ढिगारा लवकरात लवकर साफ करून रस्त्याची स्वच्छता आणि डागडुजी केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष सुजल चंदनशिव, विद्यार्थी सेना उपतालुकाध्यक्ष रोहित एरंडे आदी कार्यकर्ते इथे उपस्थित होते। गेल्या 15 ते 20 दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये विजलेश्वर चौकात अहिंसा स्तंभाजवळ इथे लिकेज झालेलं होतं। हे लिकेज यांना लवकर सापडत नव्हतं आणि त्यांनी एकदा खंदून ठेवलं पूर्ण इथं आणि आज दुतून मातून काम करून दिलं। याच्यावर टेकाडावर माती टाकून दिली। पाऊस पडल्यानंतर इतका चिखल, इतक्या लोक अपघात झाला इथं आणि ट्रॅफिकला पण इतका त्रास होऊ राहिला इथं या अहिंसा स्तंभाजवळ आणि लोकांचे मनस्ताप पण इतके वाढलेले का आज शेवटी नाहीला त्यांनी आम्हाला इथं लिंबूची पेरणी करावी लागली। इथं लिंबू घेऊन पेरणी केली आम्ही, कारण सगळं लिंबाचंच आश्वासन चालू आहे। कामाचं कोणतंच पत्त्या नाही। नगरपालिकेत गेलो होतो तर बांधकाम विभागमध्ये ते अधिकारी फक्त बसेल होते, मी काहीच बोललो नाही त्यांना, फक्त त्यांची पाहणी केली। त्यांच्याजवळ फक्त ठेकेदार बसेल होते, त्यांना बाकीच्या कोपरगाव शहराचं काही घेणं देणं नाही। प्रत्येक ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे का अक्षरशः रस्ते तर बाजूला राहिले पण त्यांची ना खंदून आहे ना अक्षरशः वावरं तयार केलेले। शेवटी नाही लागले। आता आम्ही आज या ठिकाणी लिंब लावले, आता प्रत्येक ठिकाणी आम्ही पुढे लिंब लावू, पुढं याचे हे लावू, कांद्याच्या पातीची झाडं लावू, अजून बरं अनेक प्रकारचे आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहे। लवकरात लवकर जर झालं तर ठीक आहे। आता 2 दिवसावर अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक कोपरगाव शहरामध्ये येते, त्याचीच त्यांना काही गांभीर्याने दाखल नाही आहे। जर हे जर प्रकार जर नाही झाला, त्यांनी जर नाही काम केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। मराठा आरक्षणाचा तातडीनं निर्णय घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकांकडून घेतलेलं शैक्षणिक कर्ज शासनानं त्वरित माफ करावं अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय प्रमोद लबडे पाटील आणि तालुका शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं शासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आलंय। यावेळी शेतकरी, युवक आणि शिवसैनिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठा आरक्षणाचा तातडीनं निर्णय घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकांकडून घेतलेलं शैक्षणिक कर्ज शासनानं त्वरित माफ करावं अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय प्रमोदजी लबडे पाटील आणि तालुका शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं शासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आलंय।
सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी समस्त मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे। तसेच समाजामधील तरुण उच्च शिक्षण पूर्ण करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची, कामगारांची मुलं विद्यार्थी परिस्थितीशी सामना करत शिक्षण सुरू ठेवतात, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून शिक्षण घेतात। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करून कर्ज फेडू अशा आशेवर अनेक तरुण नोकरी शोधतायत, परंतु नोकरी देण्यात शासन सपशेल अपयशी ठरलंय। त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक निराश होऊन आत्महत्या करत आहेत। बँक अशा थकबाकी असलेल्या युवकांना मानसिक त्रास देते। आमची शासनाला विनंती आहे की शैक्षणिक कर्ज तातडीनं माफ करावं, मराठा आरक्षण देण्यात यावं, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी दिलाय। या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेऊन प्रश्नाचं गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे। अशा बेरोजगार तरुणांनी नैराश्यानं आत्महत्येचा विचार न करता संपर्क साधावा असं आवाहन श्री लबडे यांनी केलंय। यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शिंदे, युवा सेना अहमदनगर संपर्क प्रमुख सुनीलजी तिवारी, युवा सेना शहर प्रमुख सनी वाघ, उपशहर प्रमुख बालाजी गोरडे, किरण खर्डे, माजी पंचायत समितीचे सदस्य अशोकराव कानडे, राहुल होण, संजय भाऊ दंडवते, मधुकर राव टेके, बाळासाहेब राऊत, राजेंद्र नागजड, पोपटराव गोरडे, नंदू निकम, गोरख टेके, अरिफबाई शेख आदींसह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत। यावेळी ग्रामीण भागामधील शेतकरी आणि शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, असे जिव्हाळ्याचे प्रश्न आज एकदम ऐरणीवर आलेले असताना आम्ही तरुण वर्ग, शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि बेरोजगारीचा प्रश्न घेऊन शिवसेना, विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आमच्या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये 17,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि कोपराव तालुक्यामध्ये 703 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध करून उच्च शिक्षणासाठी कर्ज पुरवलेलं आहे। परंतु शैक्षणिक कर्ज देत असताना जाचं काठी सहकर्जदार म्हणून त्यांचे वडील किंवा मोठा भाऊ आणि सातबाऱ्यावर बोजा टाकून शासनाने जे कर्ज धोरण दिलं किंवा कर्ज धोरण अवलंबलं ते अतिशय वाईट असं असल्यामुळं आणि शासनाचं जसं शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे तशी बेरोजगारांना, उच्च शिक्षित असलेल्यांना नोकरी देण्याची जबाबदारी शासनाची आहे। दुर्दैवाने 703 पैकी 700 विद्यार्थी आज बेरोजगार या कोपराव तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून संघर्ष करणार आहोत। जसं शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे तसं ज्यांना नोकरी नाही, ज्यांना शासना उच्च शिक्षित झाले, कर्ज काढले, त्यांना नोकरी नाही, अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्ज जे आहे का ते शासनाने माफ करावे अशा मागणीसाठी आज आम्ही शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेनेच्या वतीने या ठिकाणी तहसीलदारांना, मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय शांत चित्ताने झालेले मराठे मोर्चे त्याला थोडंसं वेगळं वळण लागलं, हुतात्मे झाले, परंतु दुर्दैवाने अजूनही निर्णय नाही, तो कोर्टाच्या याच्यामध्ये आहे। परंतु शिवसेनेच्या वतीने आम्ही कोपराव तालुक्याच्या वतीने या मराठा आरक्षणाच्या बाजूने या ठिकाणी आलेलो आहोत आणि भविष्यातही मराठा आरक्षणासाठी आणि या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या शैक्षणिक कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष करणार आहोत। आम्ही आज पदाधिकारी सर्वजण येऊन आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। भविष्यामध्ये हे सगळे पालक, हे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन या ठिकाणी संघर्ष उभा करून एक संघटनेच्या माध्यमातून, या प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही एक जनजागृती करून या विद्यार्थ्यांना एकतर नोकरी द्या, नाहीतर त्यांचे कर्ज माफ करा अशी भूमिका या ठिकाणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। यांनी खऱ्या वेदना सांगितल्या आहे, त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकलमध्ये जो अनुभव येतो, आपण बँकांमध्ये जर गेलो तर बँकांमध्ये जे पालक आपल्या मुलाच्या पाल्याच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात, पुढे शिकूनही नोकरी लागेल याची शाश्वती नसते, तशी प्रमोदांनी सांगितल्याप्रमाणे तशीच परिस्थिती आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे हैराण करणारी बाब अशी आहे की त्या बापांचे, त्या वडिलांचे, त्या पालकांचे, त्या पाल्यांचे फोटो थकीत कर्जदार म्हणून तिथं मिरवले जातात, तिथं लावले जातात। आणि एका दृष्टीनं
शिकून नोकरी नाही, खर्च करून नोकरी नाही, कर्ज करून नोकरी नाही आणि पुन्हा अशी सामाजिक बांधणी बँका करतात. आमची विनंती आहे, हजारो कोट्यावधी रुपयाचे कर्ज तुम्ही माफ केले, विद्यार्थ्यांना कर्ज जर माफ केलं तर सरकार काय फार सरकारवर आभाळ कोसळणार आहे असं मला काही वाटत नाही. त्या दृष्टीनं ही कर्जमाफीची कारवाई झाली, कर्जमाफीची माफी म्हणण्यापेक्षा कर्जमुक्तीची कार्यवाही झाली पाहिजे मला असं वाटतं. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरात लवकर हे मोठं आंदोलन छेडणार आहे. कारण विद्यार्थी पैसे घेऊन कर्ज घेऊन शिकतो पण त्या नंतर नोकरी लागत नाही. नोकरी न लागल्यामुळं त्याची शेती विकावी लागते, याला मोठं दुर्दैव आहे. त्याच्यामुळं आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मोहीम छेडणार आहे पूर्ण महाराष्ट्रात. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शेगाव पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये सुरू आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ओल्या पार्ट्या. सर्वत्र आखाड पार्टीची चाहूल, शेळ्या मेंढ्या चोरीचे वाढले प्रकार. अहमदनगर तालुक्यातील आगडगावमध्ये उभारल्या गेल्यात विनापरवाना पवनचक्क्या. संबंधित शेतकऱ्यांनी दखल न घेतल्यास दिला उपोषणाचा इशारा. आणि रावरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते रिचर्ड सॅम्युएल सॅकमन यांचं दुःखद निधन. सर्वत्र पसरले शोकाकुल वातावरण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.